लास्ट लेक्चरमध्ये आपण सेंट्रॉइडसाठी आणि ऑर्थोसेंट्रॉइडसाठी कॅल्क्युलेशन्स केले होते. ओके, त्यांचे आपण इक्वेशन्स फाइंड आउट केले, त्यानंतर त्याचे कोऑर्डिनेट्स पण आपण फाइंड आउट केले. तुम्हाला मी 1-2 क्वेश्चन्स त्यामध्ये होमवर्क दिले होते. काहींचे होमवर्क आले, काहींचे नाही आले. ठीक आहे, असं करत नका चलो, सगळ्यांनी होमवर्क कंप्लीट केला पाहिजे. आता ह्याच टाईपचा आणखीन एक क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर्स आहे बघा आता. सो एक्झरसाइज आपली तीच कोणती 5.3 चालू आहे ना आपली. येस, 5.3 मधला क्वेश्चन नंबर 13. सो वी कॅन स्टार्ट नाउ. 5.3 मधला क्वेश्चन नंबर 13 काय दिले बघा गिवन त्यांनी. फाइंड द इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टरचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल, ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल. समजा हा ट्रायंगल आहे आपला. ट्रायंगल दिला बघा त्यांनी PQR. ठीक आहे, पीचे कोऑर्डिनेट्स आहेत -1 8, क्यूचे कोऑर्डिनेट्स आहेत 4, -2 आणि आरचे कोऑर्डिनेट्स आहेत -5, -3, -5, -3. ठीक आहे, सो हे झाले बघा त्यांचे कोऑर्डिनेट्स. आता परपेंडिक्युलर बायसेक्टरचे आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचे आहेत. परपेंडिक्युलर बायसेक्टरचं मिनिंग काय की एक अशी लाईन मला इथं ड्रॉ करायची आहे थोडक्यात. ती समजा QR परपेंडिक्युलर पण असेल आणि QR 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड पण करणार आहे. सो याला म्हणतो आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर. ठीक आहे, सो 1 बाय 1 आपण जाऊया. ठीक आहे, सो फर्स्ट नाव समजा हा तुमचा पहिला परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. ओके, तो QR काय करतो, समजा मी याला L1 नाव दिलं आणि तो QR आता PQR समजा मी याला XYZ नको, याला आपण ABC नाव देऊया. तो QR A हा पॉईंटमध्ये 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतोय. ठीक आहे, हे 2 समजा इक्वल पार्ट आहेत. सो वी कॅन राईट हिअर नाव 3 पार्टमध्ये एक्झाम्पल ना. हे फर्स्ट नाव L1 इज परपेंडिक्युलर बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ व्हॉट सेग QR. ओके, आता परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे बघा, म्हणजे ए हा ह्या QRचा मिड पॉईंट आहे. म्हणजे तुम्हाला आता ह्या लाईनचा स्लोपही माहिती होईल कारण ती QR परपेंडिक्युलर आहे आणि एचे कॉर्डिनेट्सही तुम्हाला काढता येतील. ठीक आहे ना. सो मला एचे कॉर्डिनेट्स ह्या स्टेपला सांगा किती येतील रे. 4 - 5 किती -1, -1/2 मिड पॉईंट फॉर्म्युला बरोबर. -2 -3 -5 -5/2. सो -1/2 -5/2 हे झालं ए. ठीक आहे, सो L1 इज परपेंडिक्युलर बायसेक्टर टू सेग QR. इथपर्यंत झालं. मग याचे कॉर्डिनेट्स पण झाले. आता फक्त मला ह्या लाईनचा स्लोप लागेल. मग स्लोप कसा काढणार फाइंड आउट. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, सो अगोदर मी स्लोप फाइंड आउट करतो. स्लोप ऑफ QRचा स्लोप फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला y2 - y1 x2 - x1. ठीक आहे, समजा याला x1 y1 कन्सिडर करा. हा तुमचा x1 हा y1 आणि याला x2 y2 कन्सिडर करा. हा x2 हा y2 बरोबर आहे. मग y2 - y1 -3 -2 डिवाइडेड बाय x2 - x1 -5 -4. हे मायनस मायनस प्लस होईल रे बरोबर. -3 + 2 किती झाला -1 आणि -5 -4 किती -9. म्हणजे तुमचं हे 1/9 होईल. मग देअरफॉर स्लोप ऑफ लाईन L1 काय होईल. येस एनीवन. -9. येस, स्लोप ऑफ लाईन L1 इज इक्वल टू -9. ओके, कॉमधून लिहितो. ऑल्सो इट इज पासिंग थ्रू इकडून पास होती बघा -1/2 -5/2 बरोबर. इट इज पासिंग थ्रू
minus 1 by 2 minus 5 by 2. So therefore equation of line L1 is Kyle equation y minus y1 is equal to m in bracket x minus x1. ओके, आता हे जे पॉईंट आहे तुमचे ते पॉईंटला काय कन्सिडर करा, x1 आणि y1. सो बघा पुट करा व्हॅल्यूज आता. सो वी गेट हिअर y minus y1. दॅट मीन्स y minus y1 ची व्हॅल्यू किती आहे, -5/2. हा मायनस 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 काय होईल तो +5/2. स्लोप -9. x मायनस x1 हे मायनस मायनस प्लस होईल परत. सो x प्लस 1/2. ठीक आहे. सो अगोदर मी याला ॲज इट इज ठेवतो. -9ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, हा होईल -9x आणि प्लस मायनस मायनस 9/2. 2ने मल्टिप्लाय करून घ्या थ्रू आउट. सो दिस इज 2y प्लस 5. हा -9 इंटू 2 किती झाला, -18x. ठीक आहे. त्यानंतर इथं 2 कॅन्सल होईल, इथं -9 राहिला. आता त्या दोघांना लेफ्ट साईडला हा 18x प्लस 2y प्लस 5 -9चा इकडे काय होईल +9 इज इक्वल टू 0. ओके, सो दिस गेट 18x प्लस 2y 5 प्लस 9 14. सो 2ने डिवाइड केल्यावरती काय होईल आन्सर आहे 9x प्लस y प्लस 7 इज इक्वल टू 0. ठीक आहे. हे झालं आपल्या पहिल्या लाईनचं इक्वेशन. आता दुसरी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू आपण. समजा आता QR ला काढला, आता PR ला काढू. येते लक्षामध्ये, हे समजलंय सगळ्यांना. पहिलं इक्वेशन कळलं सगळ्यांना, ओके ना. आता सेकंड, थोडंसं लोड येतोय बघा आज याच्यावरती. हां, नाव सेकंड. आता आपण काढूया बघा PRचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. समजा दिस इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ PR. याला मी L2 नाव दिलं आणि हा काय करेल बघा. समजा बी पॉईंट आहे, बी पॉईंट PRला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतोय. त्यामुळे 2 इक्वल पार्ट झाले. मग बीचे कॉर्डिनेट्स काय येतील, बायझिंग मिड पॉईंट फॉर्म्युला -1 -5. दोघांचे ॲडिशन -6 डिवाइडेड बाय 2 किती -3. 8 -3 5 डिवाइडेड बाय 2 किती 5/2. वरती केला जास्त पॉईंट, स्ट्रेट लिहितो मी त्याला. हा तुमचा बी पॉईंट काय येईल मग -1 -5 -6/2 -3 8 -3 5 5/2. बरोबर. जसं इथं मी पहिलं लिहिलंय बघा, तसंच सगळं आपल्याला करायचंय. ओके, सो वी कॅन राईट नाव हिअर सेकंड नाव. L2 इज perpendicular bisector of L2 ही कोणाची परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, L2 इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ PR. बरोबर आहे. ओके, त्याचे कॉर्डिनेट्स पण आपण फाइंड आउट केलेले आहे. नाऊ आपण आता फाइंड आउट करू स्लोप ऑफ PR. सो फॉर्म्युला काय परत, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता y2 मायनस y1 या इथं. ओके, हा त्याचा x1 y1, हा त्याचा x2 y2. सो y2 मायनस y1 काय होईल -3 -8. वी कॅन राईट हिअर -3 -8 डिवाइडेड बाय x2 मायनस x1 -3 -8 x2 मायनस x1. हा -5 आहे आणि हा -1 आहे. सो -5 मायनस -1 -5 मायनस -1 काय होईल बघा -3 -8 -11. ओके, हा मायनस मायनस प्लस होईल. बरोबर. -5 + 1 किती -4. सो हा झाला तुमचा 11/4. करेक्ट. सो स्लोप ऑफ L2 काय होईल रे मग, एनीवन? -4/11. -4/11. करेक्ट. ओके, and it is also passing through
डायरेक्ट असं लिहिलं तर चालेल. ऑल्सो पासिंग थ्रू सो काय काढले आपण त्याचे कोऑर्डिनेट्स. त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत -3 5/2 -3 5/2. Okay, so therefore we can write equation of L2 is कसं लिहिणार तुम्ही y minus y1 is equal to m in bracket x minus x1. so y minus y1 किती आता 5/2. m is -4/11. x minus x1 मायनस मायनस तो प्लस होईल. 11 ला इकडे घ्या, बरोबर आहे. सो अगोदर मी काय करतो 11 ला घ्यायच्या अगोदर 2 ने मल्टिप्लाय करून घेतो. म्हणजे हा झाला तुमचा 2y minus 5/2 इज इक्वल टू -4/11 आणि हा x plus 3. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ओके, सो वी गेट हिअर 2y minus 5 याला मल्टिप्लाय कशाने होईल 11. तर -4 × 2 किती -8 याला मल्टिप्लाय कशाने होईल x plus 3. करा मल्टिप्लिकेशन. 11 × 2 22y -55 -8x आणि हा प्लस मायनस मायनस 8 × 3 24. सो दोघांना कुठे घ्यायचं आहे आपल्याला लेफ्ट हँड साईडला. सो वी गेट हिअर 8x plus 22y. This is -55 plus 24 is equal to 0. So we get here 8x plus 22y. Okay, -55 plus 24 किती रे -31. -31 is equal to 0. हे झालं बघा तुमचं सेकंड परपेंडिक्युलर बायसेक्टरचं इक्वेशन. आपण ॲक्युरेट काढतो ना रे आन्सर. पहिलं चेक केलं का तुम्ही. येस एनीवन. 8x plus 22y minus Yes, 31. sir. ओके गुड. आता आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे तिसऱ्या लाईनसाठी. कोणासाठी आता PQ साठी. ओके, सो परत आपण कलर चेंज करूया पेनचा. आता समजा हा तिसरा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. थोडा व्यवस्थित त्याला ड्रॉ करावं लागेल कारण त्याला आपल्याला त्याच पॉईंटमधून पास करायचं आहे ज्या जिथून पहिले 2 पास झालेले. सो दिस वन. ओके, झाले हे. समजा याला तुम्ही नाव दिलं बघा L3. आता हा PQ ला काय करतोय 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतोय. सो याला नाव द्या सपोज C पॉईंट. ठीक आहे. सो हा झाला L3 परपेंडिक्युलर बायसेक्टर जो PQ ला C पॉईंटमध्ये काय करतोय म्हणजे 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे. आता मला तुम्ही C चे कोऑर्डिनेट सांगा. C ला समजा मी इथे लिहितो असं म्हणजे आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट लिहिता येतील. 3/2 and 3. 4 - 1 3 तो झाला 3/2. ओके, दिसतंय जरा असं असं लिहू आलं बघा. ह्या सिक्वेन्समध्ये लिहितो आहे त्याला. का हॉरिझॉन्टल लिहू. हॉरिझॉन्टल लिहायचं असेल तर मला C ला थोडंसं बाजूला लिहावं लागेल. हा जो पॉईंट आहे तुमचा असा लिहितो मी याला. जो तुमचा एक मिनटं असं बाजूला नको करायला त्याला. काय सांगितलं 4 - 1 3 3/2 आणि किती 3. सो 3/2 आणि 3 त्याचे कोऑर्डिनेट C चे. ठीक आहे, दिसत आहेत ना रे 3/2 आणि 3. का बाहेरच लिहू. अरे लाईन गायब झाली. मुलीने ठेवले का ते. चालेल चालेल ठीक. 3/2 आणि 3. ठीक आहे, तुम्हाला दिसण्यासाठी बाहेर दिलं त्याला. हा तुमचा पॉईंट C आहे. आता सेम दिस इज अ L3. हा तुमचा L3 आहे. सो जसं आपण पहिलं आणि दुसरं केलं सेम थर्ड वन नाव. सो काय झालं आपण इथं नंबर 3 L3 इज
perpendicular bisector of seg PQ, बरोबर आहे. सो देअरफॉर आता आपण काय फाइंड आउट करू अगोदर, स्लोप ऑफ PQ. सो फॉर्म्युला y2 minus y1 upon x2 minus x1. ठीक आहे. नाउ व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स, चेक करा. y2 minus y1 इथं -2 आहे, तिथं -3 होईल. -2 मायनस सॉरी 3 नाही, काय तो 8 आहे. -2 -8 हा झाला -2 -8. आणि x2 minus x1 4 मायनस मायनस तो प्लस होऊन जाईल, आहे का नाही. लिहू करा एक मग 4 + 1 -2 -8 -10 4 + 1 5 किती झाला हे -2. ओके. सो देअरफॉर स्लोप ऑफ L3, बोला रे एक जण कोणीतरी, स्लोप ऑफ L3 1/2. 1/2. करेक्ट. also it is passing through कुठून पास होत आहे हे 3/2 आणि 3 ना ते पॉइंट्स. ओके. सो देअरफॉर इक्वेशन ऑफ L3 इज काय होईल इथं, y minus y1 is equal to m in bracket x minus x1. y minus 3 m किती आहे 1/2 x minus x1 3/2. ठीक आहे. सो दिस इज y minus 3 is equal to, काय करू अगोदर 2 ला ह्या बाजूला घेऊ, म्हणजे 2 × y minus 3 होईल. ब्रॅकेटमध्ये राहिला x minus 3/2. ठीक आहे. अजून मी मल्टिप्लाय करत नाही आहे, इथं सबस्ट्रॅक्शन करा. दिस इज 2x minus 3 upon 2. परत 2 ला इकडे घ्या. ठीक आहे. सो 4 × y 4y -12 2x minus 3. आता 4y आणि -12 इकडे घ्या. ठीक आहे. 4y आणि 2 ला म्हणजे काय होईल, 2x -4y इथं -3 होता, +12 इज इक्वल टू 0. सो आपला आन्सर येत आहे बघा, चेक करा बरोबर येत आहे का. 2x -4y -3 +12 +9 इज इक्वल टू 0. हे झालं बघा तिसरं इक्वेशन. हे श्रीमन हेच आहे का. Yes, sir. ओके. सो तिन्ही इक्वेशन आपले आले बघा. आता जसं काल आपण 2 इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस केले बघा. जर एका ट्रायंगलमध्ये आपण जर 3 मीडियन जर ड्रॉ केल्या, त्या मीडियनचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रॉइड. मीडियनने सेंट्रॉइड हा पॉईंट तयार होतो. सेकंड, ठीक आहे. सेकंड, जर आपण जर आपण अल्टिट्यूड्स ड्रॉ केले बघा ट्रायंगलमध्ये, सो ते अल्टिट्यूड्स पुन्हा एकाच पॉईंटमधून पास होतात, त्या पॉईंटला आपण म्हणतो ऑर्थोसेंटर. सो इथं तुम्हाला आता तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट भेटणार आहे. इथं परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण ड्रॉ केले होते. हे सगळेचे सगळे परपेंडिक्युलर बायसेक्टर एकाच पॉईंटमधून पास झाले ट्रायंगलमध्ये. ओके. सो दॅट सिंगल पॉईंट ज्याच्यातून ते पास झालेत, ओके, त्या पॉईंटला म्हणतात, इथे लिहितो मी त्याला डायरेक्ट, इट इज कॉल्ड ॲज सर्कम सेंटर. काय म्हणतात त्याला, सर्कम सेंटर. ओके. सो आता पुढे काही क्वेश्चन्समध्ये तुम्हाला समजायचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. सो तीच प्रोसेस करणार आपण. काय प्रोसेस करणार, ॲटलिस्ट 2 परपेंडिक्युलर बायसेक्टरचे काय फाइंड आउट करा, इक्वेशन फाइंड आउट करा, आणि त्याच इक्वेशनला कसं सॉल्व करा, सायमल्टेनियसली सॉल्व करा. सो वी गेट द कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कम सेंटर. ओके. सो आपण आता काय करू, याचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करू. सो याच क्वेश्चनचे फाइंड आउट करतो मी. थोडंसं एक क्वेश्चन एक्सटेंड केला हा. सो टू फाइंड coordinates of circumcenter, okay,
सर्कम सेंटरचे मला काय फाइंड आउट करायचे इथं कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. सो टू फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कम सेंटर वी टेक द टू इन इक्वेशन्स. कोणतेही दोन घ्या. समजा इथे एक इक्वेशन दिसतंय मला, मी ते घेतोय. काय करायचं म्हणजे तुम्हाला कोणत्या पण दोन परपेंडिक्युलर बायसेक्टरचे इक्वेशन फाइंड आउट करायचे त्यासाठी. हा समजा इथं मला इक्वेशन दिसतं, सो आय एम टेकिंग दॅट वन. सो दॅट इज 2x मायनस 4y प्लस 9 इज इक्वल टू 0. याला मी इक्वेशन 1 कन्सिडर केलं. ओके, आता याच्यावरचं दुसरं जे इक्वेशन आलं ना ते घेऊन टाकू आपण. काय आलं होतं ते 8x प्लस 22y मायनस 31. 8x प्लस 22y प्लस 31 का माइनस 31 उधर दो. यस, प्लस 31 का माइनस 31. ओके, हे दोन इक्वेशन झाले. आता याचा एखादा कोइफिशियंट करा सेम. सेम करायचं असेल तर मला एकचाच करावं लागेल. सो इक्वेशन वनला कितीने मल्टिप्लाय करा 4ने. जर इक्वेशन 1ला जर मी 4ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल तो 8x. ओके, इथं 4ने मल्टिप्लाय केल्यावर किती होईल तो 16y. ओके, इथं 4ने मल्टिप्लाय केल्यावर किती होईल तो 36. आणि दुसरं इक्वेशन ॲज इट इज 8x प्लस 22y मायनस 31 इज इक्वल टू 0. सबस्ट्रॅक्शन करायचं आहे मला. ओके, मायनस, एक मिनटं चार्जिंग जस्ट बेटा बंद नको पडायला. सबस्ट्रॅक्शन केल्यावरती हा मायनस होईल. ठीक आहे, हा प्लसचा मायनस होईल आणि इथं हा प्लस होईल. बरोबर. सो प्लस 8x मायनस 8x कॅन्सल. हे मायनस 16 मायनस 22 किती रे. येस, सांगताय का मला मायनस 38 का. येस, बरोबर लिहितोय का मी. आणि ह्या दोघांची या दोघांची ॲडिशन किती 6 प्लस 1 7 3 प्लस 3 667. ओके, इज इक्वल टू 0. म्हणजे हा झाला मायनस 38y इज इक्वल टू मायनस 67. म्हणजे वायची व्हॅल्यू काय झाली आपली, मायनस मायनस कॅन्सल होईल 67/38. हा झाला वाय कॉर्डिनेट. डिवाइड नाही होणार ना कशाने, नाही का नाही. आता मला एक्स कॉर्डिनेट काढायचा. सो पुट द व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन 1. पुट द व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन 1. ठीक आहे, सो 1 मध्ये याला आपण पुट करू. 2x मायनस 4y प्लस 9 मध्ये 2x मायनस 4y प्लस 9 मध्ये. ठीक आहे, आता मला x काढायचा आहे. सो जा घेऊन त्याला इकडं. म्हणजे 2x इज इक्वल टू काय होईल 9 जो प्लस होता तो मायनस होईल इकडं आल्यावर आणि मायनस 4 प्लस झाला समजा. म्हणजे हा 4 इंटू 67/38 मायनस 9. ओके, 2ने करा डिवाइड, सिम्पल जाईल ते. सो 2 2 जा 4 19 2 जा 38. बरोबर. सो 2x इज इक्वल टू 67 इंटू 2 मायनस 19 इंटू 9 अपॉन 19. सांगा रे मला 67 इंटू 2 किती 134. आणि 19 इंटू 9 171 अपॉन 19. दोघांचं सबस्ट्रॅक्शन 134 प्लस 6 140. 37/19. 37. हां बरोबर, 37/19 आणि 2 इकडे डिवाइड झाला म्हणजे एक्स किती झाला हा 37/38. आणि वरचा किती आला होता 67/38 ना. सो देअरफॉर वी कॅन राईट coordinates of circumcenter
इज एक्स कोऑर्डिनेटला 37/38. ओके, आणि वाय कोऑर्डिनेट काय आलेला त्याचा 67/38. 67/38. दिस इज अ कम्प्लीट आन्सर. ठीक आहे. आता तुम्हाला पुढच्या एक्झरसाइजमध्ये ना म्हणजे 5.4 पण सरकम सेंटरचे काही क्वेश्चन सापडतील बघा. मी तुम्हाला लगेच त्याचा होमवर्क देऊन टाकतो. एक मला दिसलाय लगे म्हणजे तुम्ही ते ट्राय करा म्हणजे क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. सो होमवर्क नेक्स्ट एक्झरसाइज 5.4 त्यातला क्वेश्चन नंबर 7 आहे, तो करा. सर्कम सेंटरचाच आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कम सेंटर फाइंड आउट करायचे. नंतर ऑर्थो सेंटर, एक करा. हा क्वेश्चन नंबर 7 होता. नेक्स्ट 19 करा, व्यवस्थित जमून जाईल तुम्हाला. ठीक आहे. तिथं अगोदर तुम्हाला त्या ट्रायंगलचे कोऑर्डिनेट्स काढायचे. ओके, आणि मग सर्कम सेंटरचे काढायचे. ठीक आहे. ओके. सो एवढे 2 क्वेश्चन्स करा फक्त होमवर्कला, आणि करू शकता तुम्ही, जास्त डिफिकल्ट नाही आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 14 तुम्हाला मी सांगितलंच होता. आता याच्यातला राहिला आपला क्वेश्चन नंबर 15, आणि मागचे 1-2 क्वेश्चन्स ते पण आपल्याला कव्हर करायचे. आता काय गिवन आहे बघा इथं क्वेश्चन नंबर 15 मध्ये. n3-4 इज अ फुट ऑफ परपेंडिक्युलर. n3-4 हा फुट ऑफ परपेंडिक्युलर आहे, ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द लाईन यल. ओके, समजा आपण एक रफ डायग्राम ड्रॉ करूया. अप्रॉक्सिमेट वर करूया. आपण एक अशी एक्झॅक्ट डायग्राम नसेल. 3x पॉझिटिव्ह y निगेटिव्ह म्हणजे चौथा क्वाड्रंट. एक लाईन आहे ती 3-4 मधून पास होती आहे. आता कोऑर्डिनेट्स घेण्यासाठी बघा, एक्सचा कोऑर्डिनेट 3 आहे समजा, त्याला इथं घेतलं आपण, आणि वायचा -4 इथं घेतला समजा. एक ना, अगोदर लाईन ड्रॉ करतो, मग कोऑर्डिनेट्स लिहितो. ओके, ही झाली माझी लाईन. ह्या लाईनचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. समजा त्याला आपण यल नाव दिलं. आता याचे जे कोऑर्डिनेट्स दिलेत ना आपल्याला, ठीक आहे, वाय -4 आहे आणि एक्स +3 आहे. मग मला याचे कोऑर्डिनेट्स सांगा रे. कोऑर्डिनेट्स काय नाही दिले, थांबा कोऑर्डिनेट्स नाही दिले आपल्याला. यल मायनस काय, थांबा 3-4 इज अ फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू द लाईन यल. अरे यार, तो फुट ऑफ परपेंडिक्युलर आहे. जस्ट वेट. सो लाईन आपण कुठेही काढू शकतो ना. मला वाटतं ते कोऑर्डिनेट्स आहेत, तर माझ्याकडून थोडी मिस्टेक झाली. समजा हा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस हा तुमचा ओरिजिन, इथं एक लाईन आहे. ओके, दिस इज अ लाईन. इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे ह्या लाईनवरती. दिस इज अ परपेंडिक्युलर, आणि याचा फुट म्हणजे हा जो पॉईंट आहे ना, आता हा पॉईंट तुमचा 3-4 आहे. याला म्हणतात फुट ऑफ परपेंडिक्युलर. त्याला त्यांनी नोटेशन पण दिलं आहे बघा. म्हणजे तुम्हाला ते काय वापरायचं, n वापरायचं. n3-4 कुठून ड्रॉ केला आहे तुम्ही? ओरिजिनमधून ड्रॉ केला आहे. तर मला ह्या यल लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. खूप सोपं आहे बघा. ही यल लाईन कुठून पास होती आहे? 3, -4 या पॉईंटमधून पास होती आहे, बरोबर आहे, कारण हा फुट ऑफ परपेंडिक्युलर आहे ना. 3, -4 मधून ही लाईन पास होती आहे. आणि सेकंड, तुम्हाला ह्या लाईनचं स्लोप पण काढता येईल, कारण ही गिवन लाईन ह्या ओरिजिनपासून एक जी परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे, म्हणजे हा ON जो ड्रॉ केला त्याला परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे का. सो इथं मी लिहितो बघा, रिक्वायर लाईन आपली ही जी रिक्वायर लाईन आहे इज अ परपेंडिक्युलर टू, कोणाला परपेंडिक्युलर आहे? ON. अँड ऑल्सो पासिंग थ्रू, आणि कुठून पास होती 3, सो देअरफॉर 3, -4 मधून ती पास होती आहे. सो याला तुम्ही लिहिणार कसं, आता ते व्यवस्थित बघू आपण. ठीक आहे. येस. अगोदर मला स्लोप काढायचा आहे ON चा. स्लोप ऑफ ON
फॉर्म्युला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर 0 0ला x1 y1 म्हणा आणि हे x2 y2 म्हणजे काय होईल 3 मायनस 0 y2 मायनस सॉरी y2 मायनस y1 ना -4 मायनस 0 अपॉन 3 मायनस 0 किती रे मग हा -4/3 झाला. सो स्लोप ऑफ आवर लाईन काय येईल मग स्लोप ऑफ यल आपण आपल्या लाईनला यल नाव दिलं ना परपेंडिक्युलर आहे ना याचा परपेंडिक्युलरचा स्लोप निगेटिव्ह रेसिप्रोकल. सो काय होईल याचा आन्सर 3/4 आणि ही पास होती बघा 3, -4 मधून. सो देअरफॉर वी कॅन राईट इक्वेशन ऑफ लाईन यल इज y minus y1 is equal to m in bracket x minus x1. करा पुट व्हॅल्यूज y minus y1 म्हणजे तो पॉइंट ना तुमचा हा तुमचा x1 आहे आणि हा y1 आहे इक्वेशनसाठी टाकण्यासाठी इथं लिहिता येत नाही वाटतं y1. ओके सो गुड. सो करा पुट व्हॅल्यूज y मायनस -4 तो मायनस +4 होईल m 3/4 आणि x मायनस x1 तो 3 होता आहे ना. करा 4ला इकडे घ्या. सो 4 इन ब्रॅकेट y प्लस 4 इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट x मायनस 3. सो हा झाला 4y 4 × 4 16 हा झाला 3x मायनस 9 बरोबर. ह्या दोघांना लेफ्ट साईडला घ्या. सो वी गेट 3x मायनस 4y मायनस 9 आणि 16 मायनस 16 झाला. सो वी गेट आन्सर 3x मायनस 4y मायनस 25 इज इक्वल टू 0. दिस इज अ रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. सो गॉट इट ओके. सो मागचा अजून एक स्लोपचं एक एक्झाम्पल घ्यायचं होतं बघ मला. फाइंड द इक्वेशन ऑफ इन द पॉईंट्स. ओके हां क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मी करतो 11 तुम्हाला देतो ठीक आहे. सो उद्या आपण डिस्टन्स फॉर्म्युला चालू करू. मग क्वेश्चन नंबर 10 असा आहे त्याचं गिवन लिहितो. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन विच कंटेन्स द पॉईंट. तुम्हाला एक अशा लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं विच कंटेन्स द पॉईंट 1,3 पॉईंट्स 1,3 आहे अँड म्हणजे ती लाईन त्या 1,3 मधून जातीये ठीक आहे ना. सो एक ॲप्रॉक्सिमेट मी लाईन ड्रॉ करतो एक तुम्हाला फक्त लक्ष देण्यासाठी. समजा ही ती लाईन आहे असं कन्सिडर करा आणि ही लाईन जी पास होती ना तुमची ती ए हा पॉईंटमधून म्हणजे ए हा पॉईंट ह्या लाईनवरती आहे. त्याचे कॉर्डिनेट्स आहे 1,3. सम ऑफ हुज इंटरसेप्ट ऑन द कॉर्डिनेट ॲक्सिस इज 0. सम ऑफ हुज काय आहे इंटरसेप्ट. आता इंटरसेप्टमध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे बघा x अपॉन ए प्लस y अपॉन बी इज इक्वल टू 1 बरोबर. दिस इज इक्वेशन ऑफ लाईन इन द फॉर्म ऑफ इंटरसेप्ट. मग याच्यामध्ये ए कोण असतो x इंटरसेप्ट बी कोण असतो y इंटरसेप्ट. सो त्यांनी काय गिवन दिलं आहे आपल्याला ए प्लस बी सम ऑफ इंटरसेप्ट ऑन द कॉर्डिनेट ॲक्सिस ही 0 आहे म्हणजे ए प्लस बीची व्हॅल्यू किती आहे 0 आहे ठीक आहे. सो आता आपण स्टार्ट करूया. सो यू कॅन राईट हिअर वी हॅव ओके. सो यू कॅन राईट हिअर वी हॅव आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल टू 1 बरोबर आहे. आता एक्स ही जी लाईन येणार आहे ही ए 1,3 मधून पास होती म्हणजे ते कोणाला सॅटिस्फाय करणार ह्या इक्वेशनला ही पॉईंट काय करतात सॅटिस्फाय करतात. म्हणजे तुम्हाला काय करायचं एक्सची व्हॅल्यू 1 घ्यायची आहे बरोबर आणि वायची व्हॅल्यू 3 घ्यायची आहे. करेक्ट झालं हे. नाव वी कॅन राईट हिअर ऑल्सो ए इज इक्वल टू मायनस बी बरोबर का. ए इज इक्वल टू मायनस बी तुम्ही म्हणता कसं इथं बघा ए प्लस बी इज इक्वल टू काय दिलं आपल्याला 0. सम ऑफ द इंटरसेप्ट जे आहेत ना त्यांचे कॉर्डिनेट ॲक्सिसचे त्यांची सम 0 आहे. मग ए प्लस बी जर 0 असेल ओके तर ऑब्विसली एची व्हॅल्यू किती येईल इथं -बी येईल बरोबर.
ही तुमची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. मग आता एची व्हॅल्यू मायनस बी आहे, मग एक तुम्ही बी म्हणजे एच्या जागेवरती मायनस बी तुम्ही पुट करू शकता. सो देअरफॉर वी कॅन राईट 1/-b प्लस 3/b इज इक्वल टू 1. आला का रे, एकच आणून राहिला. ओके, आता हे मायनस वरती देऊन टाका, जे -1/b प्लस 3/b इज इक्वल टू 1. डिनॉमिनेटर झाला का सेम, वी कॅन राईट ओनली 1 टाइम. सो बी आणि -1 प्लस 3 इज इक्वल टू 1. म्हणजेच काय होईल आता, हा बी इकडे गेला, बी इंटू 1b आणि -3 + 1 किती 2. जर बीची व्हॅल्यू जर माझी पॉझिटिव्ह 2 आली तर एची व्हॅल्यू काय आहे, एची व्हॅल्यू -b आहे. मग एची व्हॅल्यू किती होईल, -2. ओके, मग देअरफॉर तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन विचारलंय ना, काय होईल, देअरफॉर इक्वेशन ऑफ रिक्वायर लाईन किंवा इक्वेशन ऑफ लाईन इज x/a, एची व्हॅल्यू -2, y/b, बीची व्हॅल्यू 2 इज इक्वल टू 1. ओके, सिमिलरली आता हा मायनस वरती द्या, म्हणजे मी जनरल फॉर्ममध्ये इक्वेशन तयार करतो. ओके ना. सो 2 कॉमन करून द्या पाठवून राईट साईडला, म्हणजे काय आला हा -x + y इज इक्वल टू 2. बरोबर, घ्या -x ला तिकडं, म्हणजे तो पॉझिटिव्ह होईल, y निगेटिव्ह होईल, 2 ऑलरेडी प्लस आहे इज इक्वल टू 0. हे झालं x - y + 2 इज इक्वल टू 0. ठीक आहे. पण जर आता लाईन जर ओरिजिन मधून पास होत असेल तर, ओके, 2 केस असतात त्याच्यामध्ये, मला ते केस 1 लिहायचं राहिलं माझ्याकडून, इथे लिहितो मी केस 1. लाईन इज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन, नॉट पासिंग थ्रू ओरिजिन, त्यावेळेस तुम्हाला ही इक्वेशन वापरता येईल, वी हॅव. ठीक आहे. पण आता तुमची लाईनच कुठून पास होतीये, ओरिजिन मधून पास होतीये. ओके, सो केस 2, केस 2 ला मी आता कलर चेंज करतो. ओके, सो केस 2, लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन. आता लाईन कुठून पास होणार आहे, ओरिजिन मधून. मग लाईन जर ओरिजिन मधून पास होत आहे, ठीक आहे, ती इक्वेशन ऑफ लाईन काय असतं, लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन, देन इक्वेशन ऑफ लाईन काय असतो तो, y इज इक्वल टू mx. ठीक आहे, मला बघतो स्लोप काढायचा आहे. मग स्लोप कसा काढणार तुम्ही, सो बघा, स्लोप काढण्यासाठी तुम्हाला 2 पॉईंटची गरज आहे. आता ह्या लाईनवरती एक पॉईंट तुम्हाला माहिती आहे काय, तो 1,3. बरोबर, आणि ही लाईन आता ओरिजिन मधून पास होती, मग दुसरा पॉईंट काय असणार आहे, ओरिजिन 0, 0. ओके, सो तुमच्याकडे 2 पॉईंट आहे, एक आहे ओरिजिन 0, 0 अँड दुसरा ए 1,3. करेक्ट आहे. सो देअरफॉर स्लोपचा फॉर्म्युला y2 - y1 अपॉन x2 - x1, 3 - 0/1 - 0, हा झाला बघा 3. सो स्लोप इज 3. ठीक आहे, इफ द स्लोप इज 3, देन इक्वेशन ऑफ लाईन इज y इज इक्वल टू 3x. पण जनरल फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर कसं देणार तुम्ही, 3x - y इज इक्वल टू 0. हे झालं फायनल आन्सर. ओके, सो आता काय करा, इथं तुम्ही एक होमवर्क घ्या. होमवर्क क्वेश्चन नंबर 11 करून टाका. ठीक आहे, सो करा एवढं आता. ओके, ठीक आहे. सो मला बघू द्या कोण कोण प्रेझेंट आहे. साक्षी गिरवले